बुलढाणा जिल्ह्यात एका महिला पोलीस कॉन्स्टेबल लेडी आणि तिच्या निष्पाप मुलीबरोबर जे घडलेलं आहे ते अत्यंत धक्कादायक आहे। आजपर्यंत तुम्ही अशी घटना बघितली नसेल। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। चिखली शहरात सकाळी 10 वाजायच्या सुमारास पंचमुखी महादेव मंदिर परिसरात असलेल्या घरात चिखली पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस कर्मचारी आणि तिच्या 2 वर्षाच्या निष्पाप मुलीच्या पोटात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आलेली आहे। ही हत्या महिलेच्या शेतकरी पतीनेच केलेली आहे। मारेकरी पती किशोर कुटे आणि आपली महिला पोलीस अधिकारी पत्नी वर्षा कुटे आणि 2 वर्षाच्या निष्पाप मुलीची हत्या करून चिखली शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर शेतीतील विहिरीत गळफास लावून त्याने सुद्धा आत्महत्या केली। हत्याकांडाच्या वेळी 8 वर्षाची दुसरी मुलगी शाळेत गेली होती, त्यामुळे सुदैवाने ती वाचली आहे। महिला आणि तिची मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली। त्यानंतर महिलेचे पती हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला। मात्र पतीने दोघांची इतक्या निर्गुणपणे हत्या का केली याचं कारण अद्यापही पोलिसांना समजू शकलेलं नाही। तसंच आत्महत्या करण्यापूर्वी पतीने कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट देखील लिहिलेली नाही। त्यामुळे हे हत्याकांड का घडलं याविषयी अद्याप संभ्रम कायम आहे। मिळालेल्या माहितीनुसार मारेकरी पती किशोर आणि त्याच्या पत्नीचे संबंध अत्यंत चांगले असल्याचे त्यांच्या परिसरातील लोकांनी सांगितले। मात्र ही हत्या का करण्यात आली याबाबत सर्वच संभ्रमात आहेत। लोकांना आजकाल काय झाले, एवढं भयानक कृत्य का करत आहेत, अशा सुद्धा अनेक लोकांनी कमेंट्स केलेल्या आहेत। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता।